रामचंद्र की जय। पवन सुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवन भवानी सहितं नमामि। भवन भवानी सहितं नमामि। श्री राधे श्री राधे श्री राधे श्री राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे नानकर गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद
सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीकृष्णाय वयं नमः। ये हनुमंत विराजिए कथा करो मति अनुसार प्रेम सहित गादी धरो पधारिए पवन कुमार सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। नारायण 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 नारायण। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणा वर्णालय भक्तवांच कल्पतरू ताडीवदित विनिंदित पितांबरधारी नंदनंदन आनंद कंद गोपाल ब्रिजचंद लालाची वाङ्मय प्रतिस्वरूपा श्रीमद् भागवत महापुराण सप्ताह श्रवण विधी कुमारे तत्र भाषिता या नियमाप्रमाणे आजचा शेवटचा दिवस आहे। आई रखुमाई ज्यावेळेस विवाह करून द्वारकेत आली, आई रखुमाईचं गोड स्वागत करण्यात आलं। तदपश्चात समय उपरांत रुक्मिणीच्या पोटी एक मुलगा जन्माला आला, त्याचं नाव प्रद्युम्न ठेवण्यात आलं। तो मुलगा दिसायला भगवंतासारखाच गोड होता। कंसाचे मित्र शंभरासुर त्यांनी विचार केला, माझे मित्र कंसाला या कृष्णाने मारले, मी कृष्णाचा बदला घेणार म्हणून त्यांनी एका स्त्रीचं रूप धारण केलं। रुक्मिणी आईसाहेबांच्या महालात शिरला। भगवान श्रीकृष्णाचे पुत्र प्रद्युम्न जे पाण्यात झोपवले होते, स्त्रीच्या रूपात आलेल्या शंभरासुराने ते लेकरू घेतलं आणि पळायला लागला। आकाश मार्गे पळणाऱ्या शंभरासुराच्या पाठीमागे लागले। बलराम दादा पाठीमागे लागले पकडण्याकरता।
त्याच्या लक्षात आलं जे मुलगा मी घेऊन चाललोय त्याच्याकरता बलराम दादा मागे लागले. त्यांनी भगवान श्रीकृष्णाच्या त्या पुत्राला समुद्रात फेकून दिलं. समुद्रात फेकून दिलं. बलराम दादा मागे आले. द्वारकेतल्या सर्व लोकांना सांगितलं. सर्व लोक अति दुःखी झाले. आपल्या भारतात अशा बऱ्याचशा घटना घडल्यात. मरण डोळ्यासमोर उभा असताना त्या मरणावरती मात करून काही लोक परत निघून आलेले आहेत. ज्याचं मरण आहे ते जगत नाही, त्याला मरावंच लागतं. ज्याचं मरण नाही त्याला किती मारायचा प्रयत्न केला ते मरत नाही. ज्या प्रद्युम्नाला समुद्रात टाकलं होतं त्याला एका माशाने गिळलं. त्याच माशाला एका कोळ्याने पकडलं आणि त्या कोळ्यानं तो मासा शंभरासुराच्या राज्यात विकला. ही विठ्ठल नामाची शाळा आहे आणि शाळेमध्ये गुरुजीचं ऐकावं लागतं, तो कमी वयाचा असेल तरी. प्रद्युम्न माय बापाव ज्या समुद्रात टाकण्यात आले त्या माशाला एका कोळ्याने पकडला. तो मासा विकला शंभरासुराच्या राज्यात. शंभरासुराच्या स्वयंपाक्यानं मासा कापला आणि त्याच्यातून ते बालक निघाले प्रद्युम्न. आणि जे प्रद्युम्न मायबापाव त्यानं पाहिले, शंभरासुर फार हर्षित झाला होता, आनंदित. मी मारलं, कृष्णाच्या पोराला मारून टाकलं, वंश बुडाला आता त्याचा, असं म्हणून दारू पिऊन काही स्त्रियांचं नृत्य पाहत होता तो. नृत्य पाहत असताना लाईट येणारच नाही का? कारण त्याचा आवाज जोपर्यंत आहे थोडंसं मला अवघडच जाईल. शंभरासुराला नेऊन ते बालक दिलं आणि सांगितलं, महाराज तुम्हाला खाण्यासाठी जो मासा आणला त्या माशाच्या गर्भातील लेकरू निघालं. शंभरासुर दारू पिलेलं म्हणले, मी काय करणार आहे, ह्या नाचणाऱ्या बाईला देऊन टाक. विद्यावती नावाची नर्तिका तिला ते बालक देण्यात आलं आणि ते बालक त्या बाळाचं संगोपन त्या स्त्रीनं केलं, विद्यावतीने.
विद्यावतीने संगोपन केल्यानंतर ज्या वेळेला तो पुत्र मोठा झाला, मोठा झाल्यानंतर विद्यावतीनं पाहिलं ज्या मुलाचा पुत्रवत असं तिनं सांभाळ केला, तोच मुलगा हिला आकर्षित करतोय. थोडा मनामध्ये कामभाव प्रगटला, तिला वाईट वाटलं. जो माझ्या पुत्रासारखा आहे त्याच्याप्रती मी आकर्षित झाले. नारद प्रगटतायत आणि नारदांनी सांगितलं, तुम्ही पूर्वीजन्मीचे पती पत्नी आहात, म्हणून तुम्हाला एकमेकांबद्दल आकर्षण आहे. प्रद्युम्नजींनी शंभरासुराचा उद्धार केला. शंभरासुराचा उद्धार केल्यानंतर द्वारकेला आले, त्यांचं स्वागत झालं. इथे रुक्मिणी स्वयंवराची कथा संपते. भगवंत दरबारात बसलेले असताना एक सत्राजित नावाचा राजा आला. सत्राजिताच्या गळ्यामध्ये एक मणी होता, समंतक मणी. त्या मण्याची विशेषता अशी की तो मणी 8 भार सोनं द्यायचा. श्री राधे राम पतित पावन सीताराम. बोल भागवत महापुराण की. त्या समंतक मण्याची विशेषता अशी होती की रोज 8 भार सोनं, 1 भार म्हणजे 10 किलो, म्हणजे रोज 80 किलो सोनं देणारा तो मणी होता. देवाने जमा करायला सांगितलं, त्यांनी केलं नाही. सत्राजितानं दिला नाही. लोक चर्चा करायला लागले. लोक म्हणले त्यानं मणी दिला नाही, देव याचा काटा काढणार कुठंतरी. आणि परिणाम असा झाला, सत्राजिताचा भाऊ प्रसेन त्यांनी तो मणी गळ्यात घातला, शिकारीला गेला. वाघाची त्याची झडप झाली. वाघाने प्रसेनाला मारून टाकलं. वाघाच्या नखेमध्ये मणी सापडला. वाघ तिथून जायला लागला. पुढे वाघाचं आणि जांबुवंताचं मायबापा युद्ध झालं. जांबुवंताने वाघाला मारून टाकलं. जांबुवंताने तो मणी घेतला आणि घरी गेले, मुलीला दिला. कोणाला? जांबुवतीला. इकडे सर्व लोक म्हणायला लागले प्रसेन मेला आणि त्याच्या गळ्यात जो मणी होता तो गायब आहे. याचा अर्थ काय झाला? मणी कोणी घेतला? देवाने घेतला. देव म्हणले हा कलंक पुसणार मी. आणि देव माय बापाओ
तो मणी घेऊन जातायत, मण्याच्या शोधासाठी जातायत देव. प्रसेन कुठे मेला, तिथं जाऊन पाहणी केली तर देवाच्या लक्षात आलं या प्रसेनाला तर वाघाने मारलं. वाघ कुठे गेला, वाघाचा शोध घेत गेले, पुढे वाघ मेलेला दिसला. याला कोणी मारलं, अस्वलाने मारलं. अस्वल कुठे गेलं, अस्वलाच्या पायाच्या ठशाच्या दिशेनं भगवंत जातायत. आणि काय पाहावं, अस्वल देवाला पाहता क्षणी जांबुवंतानी भगवंताच्या अंगावर उडी मारली, दोघांची कुस्ती झाली. भगवंतानी जांबुवंताला उचलून आपटलं खाली. ज्यावेळेस खाली आपटलं त्यावेळेस जांबुवंत म्हणले, देवा मी तुम्हाला ओळखलं, तुम्ही माझे रामप्रभू आहात. देव म्हणले, मी देव तू भक्त, मग दोघांमध्ये कुस्ती का. जांबुवंत म्हणले, माझीच इच्छा होती. रावणाला मारून आल्यानंतर तुम्ही सगळ्याला बक्षीस वाटलं, बक्षीस दिलं नाही ते दोघांनाच. कोणाला, एक हनुमंत, दुसरे जांबुवंत. हनुमंताला देण्यासारखं देवाकडे काहीच नव्हतं आणि जांबुवंतांना अशी इच्छा व्यक्त केली होती की देवा मला तुमच्या सोबत कुस्ती करायची. मर्यादा पुरुषोत्तम असल्या कारणाने त्यांनी ते शक्य नाही असं सांगितलं. म्हणले तुमची इच्छा असेल द्वापार युगामध्ये आपण कुस्ती करूया, आणि ती आता झाली. भगवंतानी मणी मागितला. जांबुवंतानी आपल्या मुलीला सांगितलं, जांबुवतीला भगवंताचा मणी आहे तो दे. तिने नाही दिला. जांबुवंत म्हणले देवाला, देवा कलयुगामध्ये अशा काही स्कीम चालू होणार आहेत. कशा, 3 लक्ष साबण घेतलं की 1 साबण फ्री. ती पॅराशूटची बॉटल घेतली का त्याच्यावर शॅम्पूची पुडी फ्री. म्हणले तुम्हाला म्हणायचं काय, त्या मण्यासोबत माझी पोरगी फ्री घेऊन जा. आणि हा विवाह देवानी गांधर्व विवाह कोणी करून दिला, जांबुवंतजींनी. जांबुवतीला द्वारकेला घेऊन आले देव. दृश्य बघा काय असेल. जांबुवतीच्या गळ्यातला दोर देवाच्या हातात, पाठीमागं ती अस्वलीन उड्या मारत आणि देव पुढं. बलराम दादांनी पाहिलं, म्हणले अन डोंबाऱ्याचा खेळ कधीपासून सुरू केला. मायबाप दादांनी विचारलं, बलराम दादांनी, कृष्णा ही काय भानगड आहे. म्हणले भानगड नाही, मंडळी आहे. बलराम दादा म्हणले तुला दुसरं कोण भेटलं नाही का. दादा नाराज झालेले दिसले. जांबुवतीला दर्शन घ्यायला सांगितलं. जांबुवतीने दणकीन उडी मारली बलराम दादाच्या दर्शनासाठी. बलराम दादा 10 फूट माग. मायबाप बलराम दादाने आशीर्वाद दिला नाही आणि त्याचाच परिणाम यदुवंशाला भोवाला, यदुवंशाला सहन करावं लागलं. एकदा प्रेमाने सर्वजण बोला राधे राधे. मायबाप
जांबवतीच्या गळ्यातलं मणी नेऊन सत्राजिताच्या हातात दिला आणि त्याला सांगितलं, आजपासून तुमचा आमचा संबंध तुटला. का? तुमच्या या मण्यामुळे मला कलंक लागला. देवाने मायबापा कायमचा त्यांना नमस्कार केला. सत्राजित घाबरले, पत्नीकडे पाहिलं. पत्नी म्हणली, आपल्या पोरीचा हात त्यांच्या हातात द्या. सत्यभामेचा हात देवाच्या हातात देण्यात आला. एक दिवस अर्जुनासोबत देव यमुनेच्या काठाला फिरायला निघाले. तिथे एक सुंदर मुलगी ध्यान लावून बसली होती. भगवंताला एवढी आवडली ती. अर्जुनाला देव म्हणाले, ए विचारणारे कोण आहे ते? अर्जुनाने विचारलं, मा कोण आहात तुम्ही? तिने सांगितलं, मी सूर्यपुत्री आहे, यमाची बहीण आहे, यमुना म्हणतात मला. का बसला तिथे? म्हणले, देवाला प्राप्त करून घेण्यासाठी. अर्जुन म्हणले, तुमची इच्छा पूर्ण झाली. अर्जुनाने हा विवाह करून दिला. एक नागणजित नावाचा राजा, त्याने आपल्या मुलीचं स्वयंवर ठेवलं. स्वयंवराची आट काय होती? तर जो कोणी या 7 बैलांच्या नाकात व्यसन घालेल त्याच्या गळ्यात माझी पुत्री वरमाला घालेल. आणि अशा प्रकारे बऱ्याच लोकांनी आपल्या बरगड्या मोडून घेतल्या त्या बैलांच्या नाकात व्यसन घालण्यासाठी. पण गडबड झाली, उलट झालं सगळं. कृष्ण जेव्हा त्या रंगभूमीवरती पाय ठेवतायत, 7 बैलांनी येऊन भगवंताला प्रणाम केला. हे पाहता क्षणी सर्व लोक जयघोष करायला लागले. बोलिए कृष्ण कन्हैया लाल की. भद्रा, लक्ष्मणा, मित्रबिंदा अशा देवाच्या अष्टपट राण्या. एक दिवस जेवण करून देव बसले. सर्व राण्या अशा गोल बसल्या. देवाला वेडा करून देत होत्या. वेडा करून देत असताना भगवंत अति प्रसन्न झालेले. पण देवाला काहीतरी आवाज येऊ लागला, कृष्णा धावरे लवकरे, संकट पडले भारी कृष्णा धावरे. कृष्णा कृष्णा कृष्णा. भगवंताने अष्टपट राण्यांना झिडकारून जाऊन कारागृहामध्ये बंदी खाण्यात असणाऱ्या 16,100 मुलींना भौमासुराच्या तावडीतून मुक्त केलं. एकदा प्रेमान बोला, राधे राधे. भगवंत पाहतायत, पहिल्या 8 आणि या 16,100 किती झाल्या? 16,108.
तुम्ही फक्त ऐकायचे बरं का, भानगडीत पडू नका. एकाने कथा ऐकली आणि घरी गेला आणि बायकोला म्हणला, ए उठ. ती म्हणले काय? तुला माहिती आहे का म्हणे निरंजन भाईजीने काय सांगितलं? म्हणले काय? भगवान श्रीकृष्णाच्या 16,108 बायका. ही म्हणली तुमचा काय विचार आहे? ते म्हणलं एखादी 2 केल्या काय बिघडलं? ती म्हणली माझ्या बाबांनी सुद्धा आमच्या घरी पांडव प्रताप ग्रंथ लावला होता, त्याच्यात काय? म्हणले एका द्रौपदीचे 5 पती. तुम्ही 1-2 करा, मी 1-2 करते, हिसाब बराबर. काही लोक काल दर्शन घेताना मला म्हणत होते, महाराजजी एक कन्या तुमच्या गावात गोरवाडीची. मी गोरवाडीमध्ये फार पूर्वीपासून जातो बाबा, 10-12 वर्षापासून जातो. कधी कीर्तन, कधी कथा, कधी काय. तिने येऊन एवढ्या आपुलकीनं मला, दादा मी गोरवाडीच्या हो बरं का. अरे वा माय, छान छान, आनंद वाटला. हे खरं सांगू का, एक पोरग एवढं हुशार भेटलं मला आमच्या बाराळीत. ते बसल्या बसल्या त्यांना हात वरती केला. म्हणलं काय? मी सांगू का? म्हणला किती पोर आणि किती मुली? 16,107 मुली भगवान श्रीकृष्णाच्या, आणि प्रत्येकीला 10-10 मुलं. त्यानं मला हिशोब दिला, हुशार पोर. मायबाप जामुवती रडायला लागली, भगवंताला प्रार्थना केली, मला पुत्र प्राप्ती झाली पाहिजे. जामुवतीला नव्हतं काय? जामुवतीला बाळ व्हावं म्हणून देवाने तपस्या केली. भगवान भोलेनाथ सांब स्वरूपात जामुवतीच्या पोटी प्रगटले. आणि तेच सांब मोठे झाल्यानंतर स्त्रियांचे वस्त्र धारण करून संतांना जाऊन विचारतायत, मी गर्भवती आहे, मला मुलगा होईल का मुलगी सांगा. संतांनी डोळे झाकून पाहिलं तर हा सांब आहे. चेष्टा करतो, मस्करी करतो. आम्ही तुला श्राप देतो, जा, तुझ्या पोटी पुत्र नाही पुत्री नाही, एक मुसळ जन्माला येईल आणि त्या यदुवंशाच्या नाशाचं कारण ठरेल. कुठल्या माणसाच्या मरणाचं कारण काय ठरेल सांगता येत नाही बरं का. मुंगी चावली म्हणून एकानं असं खाजून घेतलं. खाजल्यानंतर त्याच्या नखाचं विष, त्या विषामुळे त्याचा हात मायबापाव ते दुःख वाढत गेलं. डॉक्टरने सांगितलं की हात कापावं लागेल. पण ते आतून इन्फेक्शन संपूर्ण देहामध्ये भिनलं आणि त्याला प्राण त्यागावं लागले. कशासाठी? खाजल्यामुळे.
कोण काय कारण ठरेल सांगता येत नाही. त्या मुलांनी मुसळाचा चुरा केला, समुद्रात फेकून दिलं. मुसळाला एक लोखंडाचं कडं असते, ते कडं टाकून दिलं समुद्रात. ते माशांनी गिळलं आणि माशांनी गिळल्यानंतर त्या माशाला एका कोळ्याने पकडलं. कोळ्यानं मासा कापला आणि त्याच्यातून लोखंडाचं कडं निघालं, त्याचा अग्रभाग बनवला आणि तो अग्रभाग बनवून मायबापा तो शिकारीसाठी निघाला. इकडे यदुवंशी मुलं आपसात भांडून घ्यायला लागले. तो जो चुरा टाकला होता ना समुद्रात, ते लाटाच्या ओघाने बाहेर आला आणि त्याच्यापासून एक वर्णी नावाचं विषारी गवत प्रगटलं. पोरं आपसात भांडून घ्यायला लागले, त्यांचे शस्त्रास्त्र जीर्ण झाले. शस्त्रास्त्र जीर्ण झाले म्हणून त्यांनी ते विषारी गवत एकमेकाला मारायला सुरुवात केली. बलराम दादा क्षीरसागरामध्ये निघून गेले स्वस्वरूप घेऊन. बलराम दादा निघून गेल्यानंतर भगवंत एका पिंपळाच्या वृक्षाला टेकून बसलेत. ज्या व्याध्यानं बाणाचा अग्रभाग बनवला होता तो शिकारीसाठी आला आणि त्यांनी बाण मारला देवाच्या तळपायाला. देव निमित्त करून वैकुंठाला जायला निघाले. देव वैकुंठाला जायला लागले. भूवैकुंठ पंढरपुरातून सर्व वारकऱ्यांनी एकत्र येऊन एक आरोळी दिली आणि ती आरोळीच आमच्या वारकरी संप्रदायाचा जयघोष झाला. पुंडलिका वरदे हरी विठ्ठला श्री ज्ञानदेवा तुकारामा. देव तिथंच थांबले. पुंडलिकाला म्हणतात, पुंडलिका अरे मी आलोय रे, माझ्याकडे बघ ना. पुंडलिकानं वीट भिरकावली, म्हणले उभा राहा, माझे आई बाबा झोपलेले आहेत. आणि तेव्हापासून आतापर्यंत युगे 28 विटेवरी उभा, वामांग रखुमाई दिसती दिव्य शोभा. पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले गा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. माई बाप एकदा प्रेमाने बोला, राधे राधे. यदुवंशाचा नाश झाला. कोणाला वैकुंठाला जायचं असेल तर पहिलं पंढरपूरला जा, त्याला भूवैकुंठ म्हणतात. थोडक्यात कृष्ण स्यासीद सका कश्चित ब्राह्मणो ब्रह्मवित्तमः विरक्तो इंद्रियार्थेषु प्रशांतात. भगवंताचे एक मित्र आहेत सुदामा. सुदाम म्हणले की सगळे म्हणतात ते दरिद्री का, तो गरीब का, तो भिकारी का. खरं सांगू का, दरिद्री या जगतात कोण असेल ज्याच्याकडे अमाप संपत्ती आहे, ज्याच्याकडे अमाप संपत्ती आहे पण संध्याकाळच्या जेवणामध्ये बाजरीची भाकर आणि मुगाच्या डाळीचं पाणी डाळणे. मुगाच्या डाळीचं पाणी त्याला मायबापा खावं लागतं. समजावं
जगातला सर्वात मोठा दरिद्री आहे. धन का बिस्तर मिल जाए पर नींद को तरसे नैन, कांटों पर भी सोकर आए किसी के मन को चैन. ज्याच्याकडे जास्त संपत्ती आहे त्याला झोप नाही आहे, रात्रभर खोकत राहते ते. त्याला त्याची संपत्ती कोणीतरी नेली याची भीती वाटते. झोपे कोण समाधानी आहे? माफी मागून बोलतो, वाईट वाटून घेऊ नका. शेतकरी, वारकरी, गोरगरीब अशाकडे कोरोनाने पाहिलं सुद्धा नाही. कोरोनाने कोणाकडे पाहिलं? जे दिवसभर बसून नुसतं मोजतंय. बंडलचे बंडल असं घेऊन बसते. तसल्याला कोरोना म्हणला जय हरी. चला आमच्या पुण्याचे एक सद्भक्त त्यांना कोरोना झाला. कोरोना झाल्यानंतर त्यांनी हैदराबाद गाठले. हैदराबाद नंतर अमेरिका गेले. 85 लाखाकडे खर्च गेला, पण जिवंत आले बरं का. ते फंगस इन्फेक्शन काय 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 झालं होतं नाकामध्ये, इकडे तिकडे, आली जिवंत. आल्यानंतर फक्त 1.5 महिना व्यवस्थित राहिले आणि 1.5 महिन्यानंतर नैसर्गिक त्यांना मृत्यू झाला. नैसर्गिक मृत्यू आला. माई बाप मला फक्त सांगायचं असं, काम करते चलो, नाम जपते चलो, हर समय कृष्ण का ध्यान धरते चलो, मुरली वाले को मन में रिझाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. सुदामाचं जीवन तसंच. एक दिवस पत्नी म्हणाली, ओ जाऊन या ना मित्राकडे. सुदामा निघाले. सुदामा अर्ध्या रस्त्यात म्हणजे अंगणात थांबले. पत्नीला म्हणले, अगं रिकाम्या हातानं कसं जाऊ? सुशिलेनं शेजारच्या बाईकडे जाऊन थोडंसं मायबापा तांदूळ मागितले. ती पाकडत होती तांदूळ, आपण पोहे म्हणतो. 3 बायांनी पाकडलेले थोडी थोडी कणर कणर दिली. सुशिलेनं आपल्या साडीचा पदर फाडला, त्याच्यामध्ये गाठोडं केलं आणि पतिदेवाला दिलं. सुदामजी गेले. कुठे पोरबंदर, कुठे द्वारिका, कसे पोचतील? गरुड भगवंताने त्यांना द्वारकेच्या जवळ नेऊन सोडलं बरं का, लक्षात घ्या. सुदामजी द्वारकेतल्या एका माणसाला म्हणतात, भैया जय श्री कृष्ण. बोले जय श्री कृष्ण. ये कौन सी नगरी है भैया? बोले आपको पता नहीं? ना भैया, बड़ी दूर से आए, पोरबंदर से. बोले ये द्वारका है. द्वारका है? ये बड़ी प्रसन्नता की बात है भैया, तनिक बताना मेरे कनुआ का महल कहाँ पर है? आता माझं गाव जवळच येते,
जर एक बाल सखा माझा 1ली ते 4थी पर्यंत किंवा ज्यांनी माझ्यासोबत शाळेमध्ये शिक्षण घेतलं असा, जर एखादा माझा मित्र इथे येऊन तुम्हाला म्हणला आमच्या निर्यानं बरी केली का हो कथा, एखादा म्हणून कोण निर्या, कोणाची गोष्ट कर, हा परवा कथा नाही का झाली, हा मग निर्या काय म्हणता, नीट बोला. सुदामजी द्वारकेत जाऊन म्हणतात मेरे कनुआ का महल कहाँ पर है बताना. त्या माणसाला राग आला आणि तो माणूस सुदामजीला म्हणला तन पे नहीं लत्ता और चल दिए कलकत्ता. हैं अरे ये कोई बात बनी, हमारे प्रभु का नाम लेने से पहले क्या क्या कहा जाता है पता है, बोले यदुकल दिवाकर नंद नंदन आनंद कंद गोपाल ब्रिज चंद राजाधिराज योगिराज परब्रह्म सर्वेश्वर अखिलेश्वर जगदीश्वर, और अंत में कहते हैं श्री कृष्ण भगवान की क्षमा करिएगा. द्वारपाळांना जाऊन विनंती केली त्यांनी. देखो देखो ये गरीबी, यह गरीबी काल, कृष्ण के दर पे विश्वास लेके आया हूँ. मेरे बचपन का यार है मेरा शाह, यही सोच कर मैं आस लेके आया हूँ. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, किधर पे सुदामा गरीब आ गया है, किधर पे सुदामा गरीब आ गया है. भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से, तुम्हारे महल के करीब आ गया है, तुम्हारे महल के करीब आ गया है. कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, से कह दो, अरे द्वारपालो न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से, तुम्हारे महल के करीब आ गया है, तुम्हारे महल के करीब आ गया है, तुम्हारे महल के करीब आ गया है. माय बाय बाय बाय. या भजनामध्ये सर्व सुदाम चरित्र येते. सुदामजी गेले, देवाने सिंहासनावर बसवलं, सुदाम्याचे पाय आपल्या अश्रूंनी धुतले, सुदाम्याच्या पायातला काटा देवाने आपल्या दातानं काढला. एखाद्याच्या पायात काटा असेल तर आपण कशानं काटा काढतो, आपल्याला काट्यानं काटा काढता येतो. आपली फितरत आहे, देवाची नाही तशी. देव तुकोबारायची पत्नी असोत, माझे सुदाम देव असोत, यांच्या पायातला काटा दातानं काढतात. सिंहासनावर बसवलं, देवानी
सुदाम्याला तिलक केला. तिलक करताना असा फिरवला तिलक, श्री क्षय असं लिहिलं होतं. श्री म्हणजे लक्ष्मी, क्षय म्हणजे नाश. ते देवाने उलट केलं, यक्षश्री. जे धन कुबेराकडं नाही ते माझ्या सुदाम्याकडं. देव द्यायला लागला की भरपूर देतो बरं का. आणि जर त्यानं उलट जर ठरवलं काढून घ्यायचं तर काही शिल्लक ठेवत नाही. सुदाम्याला भरभरून दिलं आणि बळीराजाकडे काहीच ठेवलं नाही, सगळं काढून घेतलं. त्यासाठी आलं म्हणून माजू नका आणि गेलं म्हणून नाराज होऊ नका. देवाचं भजन सोडू नका. माईबाप सुदाम्याला देवाने विचारलं, सुदाम्या माझ्या वहिनीने काय पाठवलं का रे? जन 56 भोग खाल्लेत पदार्थ, आता ती असली चुगडी दिली भाई, ती लपायला लागले. रुक्मिणीने खुणवलं, देवाने हिसकावून घेतलं. 2 मूठ खाल्ल्या, 3री मूठ खाणार. रुक्मिणीने हात पकडला, खबरदार आम्हाला शिल्लक ठेवा. याचे 2 अर्थ होतात. आम्हाला शिल्लक ठेवा म्हणजे प्रसाद आम्हाला शिल्लक ठेवा. आणि दुसरी गोष्ट, आता 3री मूठ जर खाल तर 16,108 राण्यांना सुदाम्याच्या घरी दासी म्हणून जावं लागेल. आम्हाला शिल्लक ठेवा. खरं तर दोघात तक्रार झाली बरं का जरा, रुक्मिणी आणि प्रभूमध्ये. पण कशी? डोळ्याच्या भाषेत. पाहुणा आला ना, नवरा बसल्या जागेवरून डोळे वटारते. भले मोठे डोळे करते, पण तिला माहिती आहे पाहुणा जोपर्यंत हे माझ्या अंगाला हात लावत नाही, माझ्या केसाला धक्का नाही, ती काय करते माहिती आहे का? हे किती काय केलं ते तिचं एकच उत्तर असतं, दोघांची तक्रार काय? रुक्मिणी म्हणते, अहो एवढं कौतुक करणं का या बामणाचं? तुमच्या छातीवरती लाथ मारणार बामणाचंच होतं. देव काय म्हणले माहितीये का? देव म्हणले, रुक्मिणी तू सुद्धा विसरू नको, तू जे माझी झालीस ना, तू पाठवलेल्या पत्रामुळं, आणि तुझं पत्र माझ्यापर्यंत घेऊन येणार बामणाचंच होतं, नाही तर तू कशाला माझी झाली असते. सुदामजी घरी जात आहेत, सुवर्ण महल पाहून नको म्हणतायत देवाला. सुदाम चरित्र संपलं इथे. शुकदेवानी परीक्षिताला विचारलं, परीक्षिता तुला मरणाची भीती वाटते का? म्हणले नाही. मग आता पारणं सोड. एका ब्राह्मणाने असे फळं आणले द्रोणात, एक बोर घेतलं, चावलं, त्याच्यातून एक आळी निघाली. तिने तक्षक रूप धारण केलं, परीक्षिताच्या पायाला स्पर्श केला, परीक्षिताच्या अंगाची भस्मी झाली. परीक्षित दिव्य स्वरूपात प्रगटले, त्यांना विमान आलं, ते वैकुंठाला निघाले. ब्रह्मदेवाने ते विमान पाहिलं आणि ब्रह्मदेवाने स्वर्णाक्षरात लिहिलं, जो कोणी कलियुगामध्ये 7 दिवस नियमानं भागवत कथा ऐकेल त्याची मुक्ती निश्चित. आता सर्वांनी सावधान बसा जरा. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख श्रवण तम नमामि हरिं परम. पुन्हा एकदा म्हणा, नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम
सर्व पाप प्रणाशन प्रणामो दुःख श्रवण प्रणाम तं नमामि हरिं परम. वंदमामि हरीश्वरम्. आता ऐका. नाम संकीर्तनम यस्य नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम सर्व पाप प्रणाश प्रणामो दुःख श्रवण प्रणाम दुःख श्रवण तं नमामि हरिं परम. वंदनामि हरी परम. सगळ्यांनी हात असे घ्या आणि सगळ्यांनी म्हणा माझ्यासोबत. हरये नमः हरये नमः हरये नमः हरये नमः हरये नमः. हरये नमः. देवाला प्रार्थना करायची सर्वांनी मिळून. मायबाप, देवाला प्रार्थना कोणती कराल? तो सदैव तुझ्या नामाचं मला संग घडून हेचे दान दे गा देवा, तुझा विसरण व्हावा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा संत संग दे सदा संत संग दे सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासे घालावे आमासे सुखे घालावे आमासे. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी. हेची दान दे गा देवा, तुझा विसरण व्हावा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण. कुंडलिकावरते विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज पंढरीनाथ भगवान की जगद्गुरु तुकाराम महाराज की सब संतन की सदा वसंतं हृदयारविंदे भवन भवानी सहितं नमामि भवन भवानी सहितं नमामि भवन भवानी सहितं नमामि. भगवान की है आरती, पापियों को पाप से तारते. भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती. पापियों को पाप से तारते. पापियों को पाप से है तारती. अमर ग्रंथ ये मुक्ति पंथ ये पंचम वेद निराला नवजोत जगाने वाला है. अमर ग्रंथ ये मुक्ति पंथ ये पंचम वेद निराला, नवज्योति जगाने वाला. हरि नाम यही हरि नाम यही हरि धाम यही जग के मंगल की आरती. पापियों को पाप से तारते. श्री
श्री भागवत भगवान की है आरती पापियों को पाप से तारते पापियों को पाप से तारते भागवत भगवान की है आरती पापियों को पाप से है तारती पापियों को पाप से है तारती गीत पावन पुनि हर कष्ट मिटाने वाला सब दर्श कराने वाला है शांति गीत पावन पुनीत हर कष्ट मिटाने वाला संघर्ष कराने वाला ये सुख करनी ये दुख हरणी सुख करनी ये दुख हरनी श्री मधुसूदन की आरती पापियों को पाप से तारते श्री भागवत भगवान की है आरती पापियों को पाप से तारते पापियों को पाप से तारते भागवत भगवान की है आरती पापियों को पाप से है तारती पापियों को पाप से है तारती मधुर बोल जगपंत बोल सदमार्ग दिखाने वाला बिगड़ी को बनाने वाला है मधुर बोल जगबंद खोल सतमार्ग दिखाने वाला बिगड़ी को बनाने वाला श्री राम यही घनश्याम यही घनश्याम यही प्रभु की महिमा की आरती पापियों को पाप से तारते श्री भागवत भगवान की है आरती पापियों को पाप से तारते पापियों को पाप से तारते भागवत भगवान की है आरती पापियों को पाप से है तारती भगवान की है आरती पापियों को पाप से तारते भागवत भगवान की है आरती पापियों को पाप से है तारती आलिंग लोटांगण बंदीन चरण डोळ्याळी पायीन रूप तुझे प्रेमी आलिंगिनानंद पूजिन भावेव वाणिन म्हणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव